नमस्कार. कसे आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. तुमच्या घरातल्यांची पण तब्येत खूप चांगली असेल. तर आज ना बटाट्याची आणि कांद्याची मिक्स अशी वेगळी थोडी भजी बनवणार आहे आणि ही माझी नवीन कढई मागवलेली आहे. आधीच मागवलेली होती पण ती मी वापरायला काढली नव्हती. तर मग म्हटलं ते पण तुमच्याशी शेअर करूया. खूप छान आहे. जाडसर असा आहे ना, हे तुम्ही तळण्यासाठी वापरू शकता खरं तर. पण मी त्याचा वापर पीठ भिजवणं आणि हे असं आता भजीचं पातळसर पीठ भिजवण्यासाठीचा खूप छान उपयोग होतो. कारण त्याला काठ आहे ना चांगला, त्याला हात पुसला पण जातो चांगला. आणि चपातीचं पीठ भिजवायसाठी सुद्धा मस्त एकदम उपयोगी वस्तू आहे. 3 मागवल्यात मी त्या, एकात एक अशा. म्हणजे एक मला ₹300 पडली ती. फ्लिपकार्टवरनं मागवली होती मी. घेऊन बरेच दिवस झाले पण तिचा वापर नव्हता मी केला. इतकी जड आहे ना, खूप जड आहे. आणि एक 22 सेंटीमीटर म्हणजे आपलं ताट असतं ना जेवणाचं, तेवढ्या साधारण आकाराची आहे ती. आता तुम्हाला कळत नसेल इथे समजा गॅसवर ठेवले तर. एकात एक अशा. मग ह्याच्यापेक्षा आतल्या 2 छोट्या आहेत. पण एकच मागवली तर ती तुम्हाला 300ला येऊन जाईल. तर आता ही भजी आहे ना, ही मी बनवण्यासाठी 2 कांदे घेतलेत आणि जसं आपण जेवणाला फोडणी देताना कांदा चिरतो ना, तसा चिरला आहे मी तो कांदा. आणि त्या 2 कांद्यांमध्ये मी एक बटाटा वापरला आहे. एकदम पातळ बटाट्याचे काप चिरून घेतले. कोथिंबीर मात्र भरपूर हवी त्याच्यामध्ये. तर आता मसाले घालूया आपण. हे आपले रोजचेच मसाले, हळद आणि जास्त तिखट नाही मी घातलं आहे कारण मिरची घातल्या आधी त्याच्यामध्ये. तुम्हाला नको असेल मिरची तर तुम्ही नाही घातलीत तरी चालेल. आणि मीठ आणि थोडासा ओवा घालणार आहे मी कारण ओवा घातलेला बरा, समजा चुकून बाधायला नको. थोडा हातावर चोळून त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आणि आता ना याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ कालवून घेणार आहे. आणि अजिबात एक कणभर पण सोडा नाही घालायचा आहे किंवा तेलाचं मोहन नाही घालायचं आहे, काही गरज नाही आहे. भजी इतकी छान होते ना, नक्की करून बघा, नक्की करून बघा. ही पद्धत आहे ना, हे मी माझ्या जावेकडनं शिकलेली आहे. ती सुरतला राहतात लोक. आणि मग ही गुजराती पद्धतीची तशी तर भजी आहे, ही त्यांच्या जेवणामध्ये बरेचदा केली जाते. किंवा आणखीन एक, जेव्हा कांदे महाग होतात तेव्हा मग भरपूर कांदे वापरापेक्षा त्याच्यामध्ये बटाटा घालायचा. तर मी हे 2 कांद्याला 1 बटाटा घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 3 कांद्याला पण 1 बटाटा घेऊ शकता किंवा 2 कांदे 2 बटाटे पण घेऊ शकता. तसं काही फरक पडत नाही कारण बटाटा ना एकदम बारीक पातळ चिरून घ्यायचा आहे. जसं आपण काचऱ्याना बटाटा वापरतो त्याच्यापेक्षा पण पातळ चिरायचं आहे, म्हणजे तो लगेच शिजून येतो. आणि खूप छान भजी बनते, खूप छान बनते. म्हणजे जाऊबाई माझी ना खरंच सुगरण आहे. म्हणजे मला जेवण चांगलं जमतं बनवायला, पण माझ्यापेक्षा ती खूप छान बनवते. मला तिचं खायला आवडतं, म्हणजे खूपच ती बनवते ना आणि मन लावून अगदी खूप. तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकले मी, शेअर करेन तुमच्याशी जशा जमतील तशा. तर आता हे मी पीठ बघा असं सरसरीत पीठ भिजवलं आहे. आपल्याला पातळसर असं पीठ ठेवायचं आहे आणि हे थोडं थोडं करून सोडायचं. हे भजी आपल्याला छोटे छोटे सोडायचे, जास्त मोठे नाही. म्हणजे ते गोळा भजी वगैरे बाजारामध्ये मिळतात ना, तसा प्रकार नाही आहे हा. मी हे थोड्या वेळानंतर तुम्हाला चमच्याने सोडून दाखवेन, तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की कशी सोडायची आहे ती. पातळसर अशी सोडायची आहे भजी आणि छोटे छोटे करायचे, म्हणजे छान कुरकुरीत तयार होतात. आपण ह्यात सोडा नाही घातला आहे, आपल्याला काही ते असे टम्म फुगवून नाही घ्यायचे. आणि बटाटा पातळ चिरलेला असल्यामुळे तो शिजतो पटकन. आणि मोठ्या गॅसवर चांगलं तेल तापून घेतलं की नंतर कमी करायचं आणि मग मंद आचेवर नाही म्हणता येणार, थोडं मध्यम आचेवर भजी शेकून घ्यायचे. आता एकदा सोडून झाले ते सगळे, पलटी मारले, चांगले शिजून एका बाजूने आले की मग नंतर त्यांना पलटी मारायचे. तर चमच्यानी सोडताना दाखवते तुम्हाला. काय होतं, खूप जेव्हा गडबड असेल ना, तेव्हा मग एका बाजूला जर तुमचा हात दुसऱ्या कामात बिझी आहे तरी पण तुम्ही चमच्याचा वापर करून हे भजी अगदी आरामात करू शकता. म्हणजे खूप गडबड आहे तर एका बाजूला दुसऱ्या भाजीची फोडणी देता देता सुद्धा आपण एका बाजूला ही भजी बनवू शकतो. इतकी सोपी आहेत बनवायला. म्हणजे तयारी करून ठेवायची सगळी, कांदा बटाटा चिरून वगैरे घ्यायचा आणि मग दुसरं काम करता करता हे एका बाजूला तुम्ही चमच्यानी सुद्धा सोडू शकता. हे बघा मी चमच्याने असं सोडते, पातळच अशी सोडायची. आणि मग ती एका बाजूने शिकतायत तोपर्यंत आपण दुसरं काम करायला आपला हात मोकळा राहतो. सतत पिठामध्ये हात घालवायची सुद्धा गरज नाही आहे. मी बरेचदा हे करते, तयारी करून ठेवायची आणि मग ऐन वेळेला जेव्हा करायची वेळ येईल तेव्हा त्याच्यामध्ये पीठ आपलं मिक्स करून घेतलं, चांगलं कालवून पीठ, आणि मग ती सोडायची. न सोडा घालता चांगली, म्हणजे पोटाला पण त्रासदायक ठरत नाहीत ती. मला तर खूप आवडतात, आमच्या घरी खूप आवडीने खाल्ली जातात.
आणखीन एक गंमत अशी ना, हा व्हिडिओ शूट करताना माझा शेवट गॅसच संपला आणि मग तो सिलेंडरची बदलाबदली करेपर्यंत मग थोडा कंटाळा केला मी, म्हणून मग चटणी नाही केली. नाही तर ह्याच्याबरोबर खरं तर ओल्या नारळाची आणि मिरचीची चटणी किंवा नारळ ओला नसेल तर मी सुकं खोबरंसुद्धा घेऊन पाणी घालून मस्त चटणी बनवते. खूप छान लागते. हा खरं तर संध्याकाळचा खाऊचा आहे वेळ, पण मग कंटाळा केला मी, म्हणून मग ते टोमॅटो सॉसबरोबर देऊन टाकली तशीच. तर ही संध्याकाळची नाश्त्यासाठीची भजी आहेत, बनवून तयार आहेत. नक्की करून बघा. जेव्हा गडबड असेल तेव्हा अगदी आठवणीने करा आणि मला नक्की कमेंट करून कळवा की बनवून बघितलीत भजी, चांगली झाली नाही झाली. आणि थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, माझे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर. आणि इतर सगळ्या व्हिडिओना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्याबद्दल तर तुमचे खूप खूप मनापासून आभार. नवीनच चॅनल आहे, जर तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केलात तर माझं चॅनल लवकर ग्रो होईल. खरं तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला नाही आवडला. नवीनच चॅनल आहे. हे बघा, हे असं चमच्याने सोडायचं. चमच्याने सोडताना अजिबात त्रास होत नाही, झटकन सोडून होतात आणि आपला हात मोकळा राहतो. म्हणजे परत टेन्शन पण नाही. ते पिठामध्ये हात घाला, सारखा धुवा. कढईची लिंक जर हवी असेल नक्की कमेंट केलीत आणि रिक्वेस्ट आल्या जर तुमच्या तर मी शेअर करेन नक्की. भांडी म्हटलं ना की अगदी छोटा जरी भांडं घरात आलं तरी मला काय माहिती का, पण मला खूप आवडतं. तर भांडी तर तशी काही घरामध्ये कमी आहेत असं नाही, खूप भांडी आहेत. पण एखादी गोष्ट नवीन घेतली की काय मला खूपच आनंद वाटतो आणि मग ती ना वापरायची पण राहिली होती. घेतले आणि मग ती अशी तशी कशी वापरायची, काही त्याच्यामध्ये तळायसाठी पण बनलं नव्हतं. पण तळण्यासाठी ह्या आहेत माझ्याकडे लोखंडी कढया, खूप छान आहेत. आणि लोखंडी कढईमध्ये तळलं की प्रश्नच येत नाही, जास्त घासाघासी करायला लागत नाही, त्या स्वच्छ राहतात. स्टीलची हे मी खास पीठ भिजवण्यासाठी आणि हे असं काही करायची वेळ आली तर त्यासाठीच लागते, म्हणूनच घेतलेली आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप छान झालेत भजी बघा, म्हणजे हात अक्षरशः भाजत होते ते तोडताना, एवढी गरम आहेत ती. नुकतीच बनवली होती ना, खूप छान बनलेत. हे अशी रुंद बनवायचे आपल्याला, त्याचे गोळे नाही बनवायचे. आणि मग ते गोळा भजी ते बाजारात मिळतात, त्याच्यामध्ये तो सोडा वगैरे घातलेला असतो. तर त्यापेक्षा हा आपला घरातला खूप छान केलेला हेल्दी नाश्ता आहे. छान झाले ते बघा. अशी आडवी भजी आपल्याला सोडायची आहेत. नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद. तर आता खायला देऊया यजमानांना. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.